वकिली पेशा म्हटलं की तो पेशा तुम्ही कशा पद्धतीनं लढवता याची सुद्धा चर्चा होते. क्रिमिनल लॉयर्स सहसा बॅड बुक्समध्ये सोसायटीमध्ये आढळतात, कारण ते एखाद्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी काम करतात. पण असाही वसा घेणारे काही असतात की आम्ही वकिली पेशा करतो, पण त्यामध्ये गुन्ह्याची उकल तर होईलच, पण गुन्हेगाराला शिक्षा कशी होईल हे सुद्धा बघू. विशेषतः सरकारी वकील म्हणून जेव्हा तुम्ही ते व्रत हाती घेता, तेव्हा तुम्हाला समाजामध्ये वावरताना खूप सचोटीनं वावरावं लागतं. एवढंच नाही तर वेळप्रसंगी मोठ्या फी असलेल्या हाय प्रोफाईल केसेस सोडाव्या लागतात, कारण तुम्ही सरकारी वकील असता. आणि एखाद दुसरा नाही तर आज जवळपास 30 वर्षांपासून सरकारी वकील म्हणून काम करणे, नामांकित असे खटले सरकारच्या बाजूने लढवणे, बहुतेक खटल्यांमध्ये लॉजिकल एंडपर्यंत पोहोचणे हे इतकं सोपं नाही आहे. हे एक दिव्य आहे. पण महाराष्ट्रामध्ये हे दिव्य पार केलेले वकील जर का कोणी असतील तर एक मुखानं नाव येतं, ते म्हणजे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. आज आपल्यासोबत खुद्द ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे. त्यांच्यासोबत त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वकील बनलेला त्यांचा मुलगा ॲडव्होकेट अनिकेत निकम सुद्धा आहे. तुम्हा दोघांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं स्वागत आहे या शोमध्ये. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, हीच ओळख मला असं वाटतं खूप महत्त्वाची आहे की क्रिमिनल लॉयर हाय प्रोफाईल लॉयर्स असतात, पण सरकारी वकील त्यातला त्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासाठी मागणी कोणाकडनं होते, तर सर्वसामान्यांकडनं होते की आम्हाला अमुक खटल्यामध्ये उज्ज्वल निकमच सरकारी वकील म्हणून हवे आहेत. अशा वेळी काय वाटतं? आशिषजी, सर्वात प्रथम दिवाळीच्या आपल्याला व झी 24 तासच्या सर्व श्रोत्या वर्गाला आम्हा दोघांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि निश्चित आपण जो प्रश्न विचारला आहे की ज्या वेळेला लोकांकडून आपली मागणी होते त्यावेळेला आपल्या मनात काय चालतं, तुम्ही आशिषजी आमच्या मनात डोकावून बघतात आणि निश्चितपणे मी माझं मनाचं अंतःकरण देखील आपल्यासमोर उघडणार आहे. लोकांचा विश्वास, महाराष्ट्रीयन जनतेचा विश्वास, भारतीयातील सर्व तमाम जनतेचा विश्वास मी संपादन करू शकलो, हा माझ्यावरती माझ्या आईवडिलांची, माझ्या मागे पुण्याई आणि आमच्या सगळ्या आप्तेस्वकीयांचा माझ्या मागच्या शुभेच्छा या कामी आलेल्या आहेत, असं मी प्रामाणिकपणे कबूल करेल. निश्चितपणे आपण म्हटल्याप्रमाणे सरकारी वकील हे असं पद आहे. मला आठवतं की मी प्रथम 1993ला मुंबई बॉम्बस्फोट खटला चालवायला जळगावहून, आजही मी जळगावला आहे, जळगावहून मुंबईला आलो. 93 सालापासून मी दर शनिवार रविवारी जळगाव मुंबई अपडाऊन करत असतो. त्यामुळे मुंबईला कामासाठी आम्ही कल्याणहून मुंबईला रोज अपडाऊन करतो असं म्हणणाऱ्यांना माझं हे उत्तर असेल की ज्या वेळेला आपण एखादं कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्याला काय हाल अपेष्टा झाल्यात, सोसाव्या लागल्यात, याचा मला उल्लेख करणं कधी आवडत नाही. परंतु एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करेल की सरकारी वकील या पदावरती काम करताना लोकांच्या मनातील ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेचं ओझं माझ्यावरती मोठं असतं. आणि काही वेळेला कुठे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन गुन्ह्यामुळे उद्भवली असेल किंवा गंभीर गुन्हा झाला असेल तर सरकार कोणत्याही पक्षाचं असो, त्या सरकारचा माझ्यावरती कायम विश्वास राहिला. आणि म्हणून हे इन्स्टिट्यूशन, संस्था एक महत्वाची आहे आणि या विश्वासाला उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. एवढंच मी सांगेल. मी माझ्या तमाम ज्या जनतेचा, ज्या गुन्ह्यात, आणि सरकारी वकील म्हणजे फक्त गुन्हेगाराला शासन करणं एवढं नाही, तर न्यायालयात एक सरकारचा प्रमुख घटक आणि सत्य आणि असत्य हे न्यायालयासमोर काय हे मांडणं हे देखील सरकारी वकिलाचं आद्य कर्तव्य असतं. आणि काही वेळेला मी स्पष्ट भूमिका देखील घेतलेली आहे की जिथे गुन्हेगाराने क्रौर्याने, कृतीने गुन्हा केलाय तिथे शिक्षा झालीच पाहिजे असा माझा आग्रह असतो. परंतु जिथे पुरावाच नाही, कायद्याच्या भाषेत त्याला मी गुन्हेगार मानत नाही. आणि आमच्या भारतीय न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे, 100 सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषला शिक्षा होता कामा नये.
या व्यवस्थे या भूमिकेतून मी माझं काम करीत असतो. आपण आम्हाला दोघांना बोलवलं याकरता मी आभारी आहे. आभारी एवढ्याच करता कारण अनिकेत एका फौजदारी क्षेत्रात दुसरी बाजू सांभाळतात, मी वेगळी बाजू सांभाळतो आणि हे करत असताना व्यावसायिक नैतिक नीतिमूल्य जोपासतो, आम्ही दोघेही जोपासत असतो आणि त्याच्यामुळेच आमच्यामध्ये कधी क्लॅश ज्याला असं म्हणता येईल, कॉन्फ्लिक्ट कधी निर्माण झाला नाही. एवढंच मी या निमित्ताने सर्वात प्रथम सांगू इच्छितो. ठीक आहे, हे चांगलं आहे की बाप लेकांमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा निर्माण होता कामा नये, कुठलंही प्रोफेशन असू दे, म्हणजे तुमचंच असं नाही. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, त्या अनुषंगानेच मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लढलेले खटले, यादी खूप मोठी आहे. जर का मी वाचून दाखवतो म्हटलं तर 1993चा बॉम्बे बॉम्ब ब्लास्ट म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट, त्याचबरोबर गुलशन कुमार खून खटला, हो, प्रमोद महाजनांचा खून खटला, 2008चे मुंबईतले जे बॉम्बस्फोट होते, एक प्रकारचा तो हल्लाच होता, तो खटला, त्याचबरोबर 26/11चा मुंबई हल्ला ज्यामध्ये अजमल कसाब याला फाशी झालेली आहे, तो खटला, खैरलांजी हत्याकांड, शक्ती मिल गँगरेप खटला, तसंच कोपर्डी बलात्कार आणि खून खटला. तर अशा पद्धतीनं इतके खटले झालेले आहेत. अनेक वेळा गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे समाजासमोर आलेलं आहे. प्रत्येक खटला दर खटला जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा एक प्रकारचं संशोधन सुद्धा होत असतं. म्हणजे तुम्ही जे बहुतेक खटले लढले ते दहशतवादी हल्ल्यांचे आहेत असं जर का आम्ही मानलं तर त्यात वावगं काहीच होणार नाही आहे. आणि मग जे मुख्य दहशतवादी हल्ले, प्रमुख दहशतवादी हल्ले हे देशात झालेले आहेत, मुंबईवरती झालेले आहेत, ते खटले तुम्ही लढवलात. तुमच्या काय लक्षात आलं या सर्व खटला मध्ये लढताना, नेमकं काय लक्षात आलं? आशिषजी, हा प्रश्न तुमचा अत्यंत महत्वाचा असा आहे, कारण कुठल्याही गुन्ह्यामुळे हा निश्चित एक दहशतवाद निर्माण होत असतो. मग तो स्थानिक खुनाचा प्रकार असेल किंवा अतिरेक्यांचा प्रकार असेल, परंतु या सगळ्या घटनांमागे कुठेतरी ह्या गुन्हेगारांचा एक विशिष्ट हेतू असतो. त्या हेतूपर्यंत जाणं आणि तो हेतू सिद्ध करणं हे फार महत्वाचं असतं, ज्याला कायद्याच्या भाषेत आम्ही मोटिव्ह असं म्हणतो. 26/11च्या हल्ल्यानंतर 10 दहशतवादी मुंबईला आले 2008 साली. 26/11ला अंधाधुंद गोळीबार केला, अजमल कसाब जिवंत सापडला आणि त्यावेळी एक अशी सूचना होती तत्कालीन सरकारमध्ये एका वरिष्ठ नेत्याने केली होती की अजमल कसाबला फाशी लवकर झाली पाहिजे. जरी 26/11च्या दहशतवाद्यामध्ये 10 गुन्हे वेगवेगळे दाखल झाले असले तरी हा खटला वेगळा चालवावा, जेणेकरून हा खटल्याचा निकाल 1-2 महिन्यात लागेल, अजमल कसाबला फाशीपर्यंत नेता येईल, कारण भरपूर पुरावा आहे. या त्या मताशी मी सहमत नव्हतो आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे की त्यावेळेचे तत्कालीन पोलीस आयुक्त गफूर आणि तत्कालीन जॉईंट सीपी क्राईम राकेश मारिया यांनी माझी सूचना ऍक्सेप्ट केली आणि सांगितलं की आपण एकत्रित खटला चालवायचा. कारण गुन्ह्याचा हेतू अजमल कसाबला फक्त फाशी देणं एवढं नव्हतं, पण यामागे जिथे हा कट रचण्यात आला, जेथून कटाकरता काही शक्ती देण्यात आली ज्या राष्ट्राने, शत्रू राष्ट्राने, पाकिस्तानने, त्यांना जगाच्या समोर उघडं करणं हा एक महत्वाचा हेतू होता. आणि जे जीपीएस जे अजमल कसाबने ग्लोबल पोझिशन सिस्टीम आणले होते ते फोडून टाकले होते. ते फोडल्यानंतर आम्ही तो डाटा रिट्रीव्ह केला एफबीआयच्या मदतीने. एफबीआयचे एक्सपर्ट आम्ही न्यायालयात तपासले आणि जगाला हे पटवून दिलं की 26/11चा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा पुरस्कृत हल्ला होता. इट्स अ प्रॉक्सी वॉर. कारण एका दहशतवादी संघटनेने पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली आणि अशा रीतीने हा त्यांनी तडीनं हे पाकिस्तानला उघडं करण्याचं काम आम्ही 26/11च्या हल्ल्यामध्ये स्पष्ट केलं. याचा मला अतिशय आनंद होतो. अर्थात हे सगळं करत असताना इट्स अ टीम वर्क. मी एकटा उज्ज्वल निकम नाही, कारण हा उज्ज्वल निकमचा चेहरा जरी आपल्यासमोर दिसत असला तरी त्यामागची माझी तपास यंत्रणा असते आणि त्या तपास यंत्रणा बर हुकूम काम करणारे अनेक लोक असतात, साक्षीदार न्यायालयात येतात. असं असतं की काही वेळेला मी सरकारी वकील म्हणून काम करत असताना
साक्षीदाराला गुन्हेगाराच्या विरुद्ध न्यायालयात साक्ष द्यायला लावायचं काम आशिषजी हे फार मोठं जिकिरीचं असतं. साक्षीदार ह्या अशा दहशतवाद्यांना घाबरतो, त्याला जीवाची भीती वाटत असते, त्याला संरक्षण काय असतं? काही नसतं. त्याच्या मनात ती भीती काढून टाकणं, त्याला मानसिक धैर्य देणं आणि तू बाबा ही साक्ष दिली तर कशा रीतीने काय फायदा देशाला होऊ शकतो, राष्ट्राला काय होऊ शकतो, समाजामध्ये काय परिणाम होऊ शकतात याची सगळी कल्पना देऊन त्याला त्या दृष्टीने मानसिकदृष्ट्या तयार करणं हे एक महत्वाचं सरकारी वकिलाचं काम असतं. फक्त पोलिसांनी तपास यंत्रणेने जे पेपर्स केलेले असतात त्याची पोपटपंची फक्त साक्षीदाराने वधून घेणं एवढं काम नसतं. आणि म्हणून सत्य आणि असत्य यातली भेसळ जी झाली असेल तर ती बाजूला करणं, सत्य न्यायालयासमोर आणणं, असत्य जे आहे ते न्यायालयासमोर सांगणं, हे देखील बऱ्याच वेळा सरकारी वकिलाला काम करावं लागतं. मी ते काम करत आलेलो आहे आणि मला एक आनंद असा होतो की हे सगळं काम करत असताना सरकार अनेक आलीत गेलीत पण प्रत्येक सरकारचा माझ्यावरती विश्वास राहिला याचा देखील मला अतिशय आनंद आहे. कारण माणसाने आयुष्यात प्रामाणिकपणे, सचोटीने आणि निस्वार्थी भूमिकेतून काम केलं तर आयुष्यात आपल्याला कुठेही राजकारणाचा त्रास होऊ शकत नाही. हे या निमित्ताने मी देखील बघितलेलं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट अनिकेत निकम सुद्धा आहेत. अनिकेत निकम यांनी 3 वर्षांपूर्वी वकिलीला सुरुवात केली आणि अनेक हाय प्रोफाईल केसेस आत्तापर्यंत लढलेल्या आहेत. मला आठवत आहे CBIची एक केस मोठी त्यांच्याकडे होती, 1-2 होत्या. त्यानंतर आत्ताही TRP घोटाळ्याची केस सुद्धा ते लढतायत. अनिकेत, वडील सरकारी वकील आहेत, तुम्ही प्रोफेशनल वकील आहात, हाय प्रोफाईल केसेस लढता आहात, पण सरकारीच आहेत असं नाही. म्हणजे त्या CBI केंद्र सरकारची असेलही, पण मग मेरिट काय जोगता अशा केसेस निवडताना? जाधव साहेब, पहिली एक दुरुस्ती सांगतो. मला वकिली क्षेत्रात 10 वर्ष झालेत. 2008 साली मी लॉ पूर्ण केलं आणि 1 वर्ष बाहेर शिकायला होतो. त्यानंतर मग मी, तर हरकत नाही. केस निवडत असताना निश्चितपणे केस पेपर्स बघितलेच पाहिजे. केस पेपर्स बघितल्यानंतर मी ठरवतो की या केसमध्ये मेरिट आहे नाहीये. परंतु मला असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेत 3 घटक आहेत. एक म्हणजे सरकारी पक्ष, एक म्हणजे बचाव पक्ष जे आरोपींची बाजू मांडतात, आणि तिसरं म्हणजे कोर्ट, न्यायालय. आणि हे 3 घटकांमुळे ही न्यायव्यवस्था निर्माण होत असते. मी नेहमी गमतीत सांगत असतो, वडिलांना सांगत असतो की फक्त सरकारी पक्ष हे महत्वाचं नाही तर बचाव पक्ष देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण बॉर्डर पिक्चर मधला एक डायलॉग मला नेहमी आठवतो, हम ही हम है तो क्या हम है, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो. त्यामुळे अशी ही न्यायव्यवस्था 3 घटकातून तयार झालेली आहे. आता एखादा केस निवडत असताना निश्चितपणे मी सांगितल्याप्रमाणे त्या केसचं मेरिट्स बघितल्यानंतर मी निवडतो. पिता पुत्र वकील म्हणून जेव्हा घरी काही आर्ग्युमेंट करता तेव्हा न्यायाधीश आई असते की आणखीन कोणी असतं? न्यायाधीश आशिषजी, मी पहिल्यांदा उत्तर देतो. मी एकटाच असतो आणि अनिकेतच्या बाजूला त्याची पत्नी तर असतेच असते, त्याची आई पण त्याच्या बाजूने असते. असं आहे. आणि माझी मुलगी शर्वरी, तिचं लग्न झालं असल्यामुळे ती नसते घरात, पण अनिकेतच्या बाजूला अनिकेत साधं जरी वाक्य बोलला तरी मोठे महात्मा बोललेत अशा प्रकारे सूचक प्रतिक्रिया त्याच्या आईकडून असते आणि त्याच्या पत्नीकडून तर असते. आता या संदर्भात थोडासा एक खुलासा करतो. निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घराच्या बाहेर ते सरकारी वकील असतात, परंतु घरी आल्यावर त्यांच्यावर अनेक आरोप ठेवले जातात. आणि मी वडिलांना नेहमी सांगत आलोय की 93 पासून तुम्ही खटल्यांच्या निमित्ताने बाहेर फिरत आलाय. तुमच्या मिसेसची म्हणजे माझ्या आईची काळजी मी घेतलीये, जे कर्तव्य तुमचं होतं. आणि घरी आल्यावर त्यांच्यावर अनेक आरोप ठेवले जातात. त्यांच्यावर आरोप ठेवणारा मीच असतो. माझे साक्षीदार म्हणजे माझी बायको, जी कधी कधी फुटते, माझ्या वडिलांची बाजू घेते, आणि माझा 3 वर्षाचा मुलगा अरिंज आहे, जो नेहमी माझ्याच बाजूनी बोलत असतो. परंतु शेवटी निकाल हा न्यायाधीशांच्या हातात असतो आणि न्यायाधीशांची भूमिका आई बजावत असते. आणि सुदैवाने नेहमी हा निकाल माझ्या बाजूनेच लागत असतो. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगणार नाही, कारण आरोप खूप गंभीर ठेवले जातात घरी. आणि जरी वडील बाहेर उत्कृष्ट सरकारी वकील असले तरी घरी बचाव म्हणून ते त्यांचं काही मांडू शकत नाही तितक्या ताकदीने, आणि त्यामुळे विजय आमचा होत असतो. नाही, काही वेळेला युद्धाचा एक मोठा चांगला प्रकार असतो यशस्वी माघार घेणं. कारण असं आहे की अनिकेतच्या घरी अनिकेतची आई आणि आम्ही व्यावसायिक नैतिक नीतिमूल्य फार बाळगतो. अशी तुम्हाला कल्पना असेल
की जसजसं तुम्ही पुढे जात असतात काही वेळेला लोकांना पोटदुखी देखील होत असते. अगदी बरोबर. आणि हा मनुष्य स्वभाव आहे जे मत्सर आणि हे, आणि त्याच्यामुळे व्यावसायिक नैतिक नीतिमूल्य काय, अनिकेतचं ऑफिस एका सेपरेट आहे. मी मुंबईला मी महाराष्ट्रभर फिरत असतो, आपल्याला कल्पना आहे. पण मुंबईला आल्यावर मी हॉटेलमध्ये राहतो आणि माझा अनिकेतला मी विचारलं डॅडी कुठे गेले, तर त्या माझ्या नातवाला विचारलं तर अनिकेत म्हणतो डॅडी कोर्टात गेले. आणि मी कुठे जातो, आता तो मला काळा कोट घालताना कधी बघत नाही, त्यामुळे तो म्हणतो तुम्ही हॉटेलमध्ये जातात म्हणे. म्हणजे अशा रीतीने आमचा नातू देखील त्यांची बाजू घेतो. पण मला अभिमान आहे की आज ही व्यावसायिक नैतिक नीतिमूल्य बाळगल्यामुळेच आज अनिकेतने चांगली हाईट घातली आहे. लोकांना आमच्याकडे कुठे गालबोट दाखवा जागा नाही, बोट दाखवायला जागा नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे, घरी तरी निदान उज्ज्वल निकमांचं घरच्या ऐकत नाहीत. म्हणजे वकिली बाणा तुमचा, तिथं तुम्ही बचाव पक्षाचे वकील असतात खऱ्या अर्थानं, स्वतःचा बचाव करायला. नाही, मी कारण याचं पांढरा झेंडा फडकवतो. कारण 1.25 वकील घरी हा, आहेत. कारण तुम्हाला जळगावला हे जाऊन जरी पुन्हा शेर राहायचं असले आहे. तरी 1.25 वकील घरी आहेत. 2 दिवस का होईना, शनिवार रविवार, पण तुम्हाला जळगावला घरी राहायचं आहे. यस अनिकेत, कॅरी ऑन. नाही बरोबर आहे, पण आता हे सगळेच मुंबईला असतात. शनिवार रविवारी मी माझ्या मिसेसला घेऊन येतो. अच्छा, ठीक तर आहे. तुमचा जो मूळ प्रश्न होता त्याला मी आता बगल देणार नाही. मी बचाव पक्षाचा वकील म्हणून आता इथे बोलत नाहीये. हा. परंतु एखादी केस मांडत असताना निश्चितपणे मेरिट्स बघितल्यानंतर मी ठरवतो, परंतु निर्णय हा मी देत नसतो. म्हणजे कागदपत्र बघितल्यानंतर मी त्यांची भूमिका कोर्टात मांडत असतो. याचं कारण असं आहे की उद्या आशिष जाधव साहेबांवरती जर कोणी गंभीर आरोप केलेत तर त्यांची बाजू विशेष सरकारी वकील मांडू शकणार नाही, त्यांची बाजू बचाव पक्ष वकीलच मांडू शकते. हे बरं झालं सांगितलं. त्यामुळे मी निश्चितपणे हे सांगू शकतो की केस घेतल्यानंतर मी त्या केस प्रती मी माझं योगदान जे आहे ते पूर्ण दिलं पाहिजे, न्याय केला पाहिजे, माझ्या पक्षकाराची बाजू मी अतिशय पोटतिडकीने मांडली पाहिजे. आणि तो गुन्हेगार आहे का नाही, तो दोषी आहे का नाही, हे कोर्ट ठरवतं, हे मी ठरवत नाही. पण आशिषजी, हा, मी जरी विशेष सरकारी वकील असलो हा. तर अनिकेतना सांगू इच्छितो की मी दुसऱ्या पक्षाची बाजू घेऊ शकत नाही, असं कायदेशीर बंधन माझ्यावर कुठेही नाही. हा. मी आरोपीची पण वकिली करू शकतो, बरोबर परंतु आहे. सामान्य माणसाच्या नजरेतून मी त्यांचा सामान्य जनतेचा वकील आहे ही भावना. आज अनेक महाराष्ट्रात विशेष सरकारी वकील म्हणून काम करतात, परंतु ज्यावेळेला ते विशेष सरकारी वकील म्हणून काम करीत नाही त्यावेळेला ते आरोपीचे वकील म्हणून काम करतात. बरोबर आहे. परंतु मी अभिमानाने सांगेल आशिषजी की महाराष्ट्रात मी एकटा असं आहे की मी फक्त प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारचं काम करतो, आरोपींतर्फे प्रतिनिधित्व करत नाही. अनिकेतची काही वेळेला मला ऑफर होती, जाधव परंतु साहेब, मी नकार दिला. मुद्दा म्हणजे तोच आहे, फिरून मुद्दा तोच आहे. उद्या जर तुमच्यावर कोणी आरोप ठेवले तर अनिकेत निकमच तुमच्या बचावाला येऊ शकतात. ठीक आहे, ठीक आहे. माझ्यामुळे पक्षाचे तुम्हा वकील बापलेकांमध्ये भांडणं नको होत, कारण आर्ग्युमेंट इतकं हेक्टिक होईल, नाही तर घरच्या न्यायाधीशांना यावं लागेल सोडवायला. जोक अपार्ट, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मी नाही, नेहमी म्हणतो घरी- आणि तुम्हाला हे माहिती आहे, जरी मी जाहीरपणे पण 1-2दा बोललोय की भारताचा दहशतवाद विरोधातला खरा चेहरा कोणी असेल तर ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत. कारण फेस अगेन्स्ट पाक टेररिझम स्पेशली तुम्ही त्या केसेस लढत असताना जे नॅरेटिव्ह अमॉंग द मासेस सेट केलेला आहे की बघा सीमापार दहशतवाद, पाक पुरस्कृत दहशतवाद, आणि मग ते 1983 पासून 2008चा किंवा 26/11चा हल्ला असू दे, 26/11चा हल्ला लढत असताना तुम्ही पाकिस्तानात सुद्धा गेला होता, तिथे तिथल्या वकिलांना, तिथल्या काही लोकांना भेटून तुम्ही तो खटला लढवला होता, आणि तुम्ही कसाबला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्यासाठी त्याला वकील दिला गेला पाहिजे या भूमिकेचा पुरस्कर्ते होतात. म्हणजे तुम्ही हे सांगत होतात की यस, फेअर ट्रायल शुड बी गिव्हन टू द कसाब, हे तुम्ही सुद्धा म्हटलं होतं. मला त्या अनुषंगाने तुम्हाला Correct. विचारायचं आहे की यस, Correct. दहशतवादाविरोधात आपल्याला एकत्र येऊन लढायचं आहे. एक सरकारी वकील हे जनतेला सांगत होता, ही बाब खूप महत्वाची आहे. हो 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 आशिषजी, तुमचं अतिशय महत्व बरोबर आहे, तुम्ही जे बोललात ते. याला कारण असं आहे की दहशतवादी हे कोण समोर आहे त्याचा कधीच बघत नसतात. त्यांचं काम अतिशय क्रूरता दाखवणं आणि त्याद्वारे दहशतवाद निर्माण करणं. काल आपल्याला कल्पना असेल, काल पाकिस्तानने कबूल केलं
की आमची मुंबईवरती 26/11चा दहशतवादी हल्ल्यामध्ये 11 पाकिस्तानचे नागरिक सहभागी होते आणि त्यांनी नावं दिली. काल एका इंग्रजी चॅनलने या बाबतीत माझी प्रतिक्रिया विचारली आणि मी त्यांनी सांगितलं, इंग्रजी चॅनलच्या अँकरने मला विचारलं की हा भारताचा विजय नाही का की काल पाकिस्तानने हे मान्य केलं की आमचे नागरिक. म्हटलं अजिबात हा भारताचा विजय नाही. कारण असं आहे की पाकिस्तान हे जगाच्या डोळ्यात धूळ फेकू इच्छितं. कारण ज्या 11 लोकांची नावं पाकिस्तानने काल जाहीर केली त्यातील एक जो होता तो मोहम्मद आझम. हा मोहम्मद आझम याने जे कसाब आणि हे ज्या इन्फ्लेमेटेबल बोटने त्या बधवार पार्कला उतरले 26/11च्या, ती इन्फ्लेमेटेबल बोट म्हणजे रबरी बोट, ती बोट विकत घेतली होती. त्याच्यावर इंजिन यामा कंपनीचं होतं. आपल्या भारतीय संघटनेने, गुप्तचर संघटनेने या यामा इंजिनचा पत्ता पाहून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेने त्या जपानच्या यामा कंपनीला पत्र लिहिलं की तुम्ही मशीन कोणाला विकलं होतं इंजिन. त्याने सांगितलं आम्ही कराचीच्या एका अमुक फलानाला विकलं होतं. त्याचं नाव दिलं. ते नाव आम्ही पाकिस्तानला कळवलं आणि पाकिस्ताननंतर त्यांना अटक केली. तर पाकिस्तानमध्ये त्या 11 लोक ज्यांनी कट केला त्यांच्या विरुद्ध 2008 सालापासून आजपर्यंत खटला प्रलंबित आहे. पाकिस्तानने काल नावं का जाहीर उघडपणे मान्य केलं हा प्रश्न उद्भवतोच. त्याला माझं उत्तर असं होतं की फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, नाणी संघटना, त्यांनी पाकिस्तानचं नाव ग्रे लिस्ट मध्ये टाकलं होतं की पाकिस्तानमध्ये दहशतवाद पोचला जातो, पुरस्कृत केला जातो, दहशतवाद पाकिस्तानमधून निर्यात केला जातो. याकरता फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने सांगितलं होतं की तुम्ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करा, अन्यथा तुम्हाला आम्ही ब्लॅकलिस्ट करू. ब्लॅकलिस्ट करू म्हणजे काय की पाकिस्तान तुम्हाला आम्ही कुठेही आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत मिळणार नाही. जे युनोचे संघटनेचे सदस्य आहेत ते कोणी तुम्हाला मदत देणार नाही. त्याच्यातून तोडगा करण्याकरता पाकिस्तानला मोठा पुळका दाखवत त्यांनी आणलं होतं. आणि म्हणून काल त्या पाकिस्तानच्या आमच्या डिबेटमध्ये त्या पाकिस्तानची जी तिकडची पत्रकार होती मोना एलम, तिला म्हटलं मोना एलम, तुम्ही पाकिस्तानने हाफिज सईदचं नाव याच्यात दाखवलं नाही, झकीउर रहमान लखवी लष्कर कमांडर त्याचं नाव सांगितलं नाही. तुम्ही जे करतायत हे खोटं गोबेल्स प्रचार करतायत असं ठणकावून देखील सांगितलं. आणि हे सर्व करण्यामागचा उद्देश असा होता की जोपर्यंत आता आपण बघितलं असेल की ह्या दहशतवाद्यांची पाळ्यामुळपर्यंत जावं लागतात आणि जिथे त्यांना आपल्याला हे म्हणून आम्ही डेव्हिड हेडलीच्या माध्यमातून अनेक नावांची उघड केली. पाकिस्तानच्या लष्करी तोयबा आणि पाकिस्तानचा आर्मा लष्करी अधिकारी, ISAचे अधिकारी यातला ईमेल करस्पॉन्डन्स आम्ही हा न्यायालयात आणलेला आहे. आणि हा सगळा न्यायालयामध्ये हा पुरावा जज सानप यांच्या कोर्टात होता, तो पुरा नोंदवला गेला. तो आम्ही सगळा पुरावा पाकिस्तानला सुपूर्द केला आणि पाकिस्तान तुम्ही ऍक्शन घ्या. पाकिस्तानने अद्याप ऍक्शन घेतलेली. म्हणून प्रत्येक खटला चालवताना एखादं युद्ध ज्याप्रमाणे जिंकायचं असतं, ज्याप्रमाणे सेनापतीला चाल आपली करावी लागते तसं करावं लागतं. अर्थात बचाव पक्षाचे लोक तशी करत असतात चाल, नाही असं नाही, पण बचाव पक्ष काय चाल करणार आहे, आपल्याला ती काय मात करू शकतो याचे देखील आराखडे अगोदर सरकारी वकिलाला बांधावे लागतात आणि त्याप्रमाणे व्यूहरचना करावी लागते. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम, मला माहिती आहे की हा जो 26/11 हल्लाचा खटला आहे तो चालत असताना मीडिया ट्रायल सुद्धा सायमल्टेनियसली चालली होती. म्हणजे मी तर तेव्हा फील्डवरती होतो, तुम्हाला माहिती आहे. आम्ही आमच्या पद्धतीनं बातम्या चालतात, जसं हॅपनिंग होतं त्याचा इन्फरन्स काढतो, इंटरप्रिटेशन केलं जातं, बातमी केली जाते. आणि त्या काळामध्ये 24/7 न्यूज चॅनलच्या त्या काळात तेव्हा फील्डवरती रिपोर्टिंग खूप स्ट्रॉंग असायचं. तेव्हा बातमी कशी ट्विस्ट होते किंवा जे कोर्टमधलं रिपोर्टिंग आहे ते प्रत्यक्षात कसं जातं, त्यावेळेस तुम्ही आम्हाला गुंगारा द्यायचात. मला आठवत आहे तुम्ही अनेक वेळा जी माहिती लीक होऊ नये असं तुम्हाला वाटायचं, ती बातमी किंवा ती माहिती इंटॅक्ट ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला बिर्याणीसारखे लॉलीपॉप दिलेले आहेत, मला आठवत आहे. आणि अजमल कसा बिर्याणी खात होता वगैरे वगैरे वगैरे. तर हे का करावं लागलं आणि तो काय किस्सा आहे बिर्याणीचा, तो मला पुन्हा ऐकायचा आहे कारण मी विसरलोय. आशिषजी, मी कॅमेरा समोर हे सर्वात प्रथम कबूल करतो, माझ्याजवळ अशी अनेक रहस्य आहेत
की जे रहस्य कदाचित मी उघड केली तर प्रत्येक रहस्याबरोबर एक एक वेगळी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा की अशी रहस्य मी कधीही पुस्तकात लिहिणार नाही, कधी कॅमेरा समोर सांगणार नाही आणि ते सर्व देशहिताकरता आहे. नंबर 2 की अशी रहस्य सांगून काही लोकांना सनसनाटी निर्माण करायची असते. उदाहरणार्थ द्यायचं झालं असेल तर याकूब मेमन हा शरण आला आहे असं एका रॉच्या माजी अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर एका पत्रात लिहून ते पत्र त्याचं निधन झाल्यानंतर दाखवायचं असं जाहीर केलं होतं. आपल्याला कल्पना असेल की याकूब मेमनच्या ज्या वेळेला फाशीच्या शिक्षेच्या वेळेला गदारोळ झाला की तो शरण आला का आणि आला असल्यास का त्याला फाशी दिली जावी, अशा रीतीचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळेला मी ठणकावून सांगितलं की न्यायालयात याकूबच्या विरुद्ध मी खटला चालवत होतो. याकूबने कुठेही शरण आल्याचा उल्लेख केला नाही किंवा तसा डिफेन्स घेतला नाही. मग ह्या एका माजी अधिकाऱ्याने मेल्यानंतर ते पत्र म्हणजे लिहून ठेवलं, निवृत्तीनंतर पत्र लिहिलं, मेल्यानंतर उघडकीला आणायचं लिहिलं, यात काय असेल होता. म्हणून काही रहस्य ही कदापि उघड करतात. आपण मटन बिर्याणीची गोष्ट काढली. काय असतं की काही वेळेला आपल्याला शिवाजी महाराजांनी माहिती असेल की लाल किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी हल्ला केला. शाहिस्त खानला तिथे पकडायचं होतं कारण शाहिस्त खानला त्याला मेंटली डिरेल करायचं होतं, त्याची मानसिक अवस्था बिघडून टाकायची होती कारण शाहिस्त खान जो फौजफाटा मोठा होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्या रात्री अचानक घाला घातला. शाहिस्तमान घाबरला. शिवाजी महाराजांनी 4 बोटं तोडली. 4 बोटं तुटली, त्याला मारायचंच होतं पण तो निसटून गेला आणि मग शिवाजी महाराज निघून गेले. इकडे कात्रजच्या घाटावरती लांब याच्यावरती लाला जळत्या मसाली जाताना पळताना दिसल्या. मोगल सैनिकांना वाटलं की शिवाजी महाराज उधर गए है, उसका सैन्य उधर भाग रहा है. सर्व शाहिस्त खानचं सैन्य तिकडे दौडत गेलं तर तिथे बैलांच्या शिंगांना पेट्टे पलिते लावलेले होते. शिवाजी महाराजांनी मिस डायरेक्शन दिली. मी कोणाची स्वतःला तुलना करत नाही, पण ज्यावेळेला अजमल कसाबने, मी हा किस्सा अनेक वेळा सांगितलेला आहे की कसाबने ज्या वेळेला न्यायालयामध्ये त्याला आम्ही जेव्हा फोटो दाखवत होतो त्याला चेहरा असं करून हो कोण काय कोण, आणि ज्यावेळेला मी रविवारी सोमवारी मुंबईला आलो होतो, माझ्या हाताला राखी बांधलेली होती. ती राखी बघून अजमल कसाबने मला विचारलं हे काय. मी त्याला राखीचं महत्व सांगितलं आणि राखीचं महत्व तेवढ्यात न्यायाधीश आले. न्यायाधीशाने मला विचारलं काय चाललं. मी न्यायाधीशाला कल्पना दिली की काय विचारत होता कसाब. त्या कसाबने मान खाली करून डोळ्यांजवळ बोटं नेऊन अशी चोळली आणि त्या ऑर्थर रोड कोर्टामधील आपल्याला कल्पना आहे की हल्ली इंग्लिश चॅनलवाले कशा प्रकारे कोणती ब्रेकिंग न्यूज कशी दाखवतील, कोणता विषय डिबेटला काय घेतील हे कधी सांगता येत नाही. आणि मग त्यांनी एक ब्रेकिंग न्यूज दिली. चॅनलवाले पळाले आणि त्यांनी न्यूज ब्रेकिंग न्यूज दिली, कसाब के आंखों में पाणी. कसाबला बहिणीची आठवण आली राखी पौर्णिमा. ते चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं. देखिए कसाब को ब्रेन वॉश किया गया, आज उसके आंखों में पाणी आ गया है. याचाच अर्थ खरे गुन्हेगार अद्यापही भारताला सापडले नाही असा निष्कर्ष त्यांनी लावला. संध्याकाळच्या मी न्यायालयाच्या बाहेर गेल्यावरती आपण त्यावेळेला होता. आपला सगळ्यांचा एकच गलका, उज्ज्वल जी आपकी पहली प्रतिक्रिया क्या है, आप क्या कहना चाहते हो, कसाब के आंखों में पाणी आ गया. उज्ज्वल जी तुम्हाला असं वाटत नाही का की कसाबला फक्त एक स्टेप सोल्जर पकडलेला आहे, खरे गुन्हेगार तर पाकिस्तानमध्ये, तुम्ही त्यांना पकडू शकला नाही. असा प्रश्नांचा आपल्यासारख्या दिग्गज पत्रकारांकडून भडीमार होतो. मी काय केलं, मी फक्त म्हटलं आज कसाबने मटन बिर्याणी की मांग की. खरं खोटं याचा न करता आपण दुसरी ब्रेकिंग न्यूज चालवली, कसाबने मटन बिर्याणी की मांग की. मी फक्त मांग की असं सांगितलं. पुढे राजकीय नेत्यांनी कसाब को सरकार मटन बिर्याणी दे रही है अशी सुद्धा ब्रेकिंग न्यूज चालवली गेली. अनेक राजकीय दिग्गज नेते तुरुंगात देखील जाऊन बघून आले. असं माझ्या ऐकिवात आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की तिकडे आम्ही बाहेर होतो, डायरेक्शन द्यावी लागते. जेव्हा ते बघून आले तेव्हा तिकडे आम्ही होतो. आणि कसाबने मटन बिर्याणी मागितली की नाही हा प्रश्न फक्त मला माहिती आहे आणि कसाबला माहिती आहे. कसाब आज नाहीये,
त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. सर, अजमल कसाबचा विषय निघालाय म्हणून विचारतोय. अजमल कसाब हा एकटा जिवंत अतिरेकी आपल्याला सापडला होता, जो पाकिस्तानातून हल्ला करण्यासाठी मुंबईत आला होता. हा एक खूप मोठा पुरावा होता. पण साहजिकच जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्याची एक संधी दिली पाहिजे, आणि आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेचं ते वैशिष्ट्य आहे की आपण शत्रूला सुद्धा वकील करण्याची मुभा देतो. तर कसाबला तसा वकील दिला गेला. ती केस कसाबच्या बाजूनही युक्तिवाद करत लढली गेली. तुम्हाला कुठल्याही एनी पॉइंट ऑफ टाइम असं वाटलं की कसाब हा बेसहाय आहे, तो एकटाच सापडला, त्याचे इतर सहकारी मारले गेले आहे, त्याला कदाचित फाशीऐवजी जन्मठेप दिली तर आणि त्याच्याकडनं अजून जास्त माहिती इन्व्हेस्टिगेशनमधून काढली जावी, हा पुरावा म्हणून जगासमोर कायम राहावा वगैरे, असं काही वाटलं की नाही, कसाब हा अतिरेकी आहे, त्याने निष्पाप बळींचा बळी घेतलेला आहे, त्यानं गुन्हा कबूल केलेला आहे, तो सिद्ध होतोय, त्याला फाशीच झाली पाहिजे, हीच भूमिका होती? अशी जी ज्या वेळेला माझी 2 रूप आहेत. पहिलं रूप म्हणजे ज्या वेळेला मी सरकारी वकील म्हणून न्यायालयात कुठल्याही खटल्याविषयी भाष्य करतो, त्यामध्ये कुठलाही लवलेश असत नाही. परंतु सरकारी वकील नसताना मी फार संवेदनशील आहे, आणि ज्या वेळेला कसाबची सगळी पार्श्वभूमी बघितली, ज्या पद्धतीने कसाबने गुन्हे केले होते, त्या प्रकारचा पुरावा जो मी बघितला, त्यावरून माझी खात्री झाली की तपास यंत्रणेने सगळा पुरावा न्यायालयासमोर आणलेला आहे. प्रश्न कसाबकडनं अधिक माहिती मिळवण्याचा नव्हताच, कारण कसाब आणि त्याचे इतर जे मयत 9 साथीदार होते, त्यांच्या संदर्भात इत्थंभूत माहिती कसाबने तर दिली होतीच, परंतु त्याही पलीकडे आपल्या भारतीय अधिकाऱ्यांनी काही माहिती जी गोळा केली होती, जी फार क्लासिफाईड इन्फॉर्मेशन, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, ती देखील मला ज्ञात होती. आणि ही माहिती असून त्या माहितीच्या आधारे 26/11 हा भारतावरचा युद्ध, छुपयुद्ध कसं आहे हे न्यायालयात आम्हाला सप्रमाणात सिद्ध करायचं होतं. कसाबला आम्ही जाणीवपूर्वक 2 वकिलांची मदत दिली एवढ्याच करता. हा खटला आम्ही ओपन ट्रायल चालवला. आपल्याला कल्पना असेल की इन कॅमेरा चालवणे, कारण आम्हाला पारदर्शकपणा दाखवायचा होता या खटल्याच्या माध्यमातून. बघा, आपण लक्षात घ्या, परदेशातली अनेक मी दहशतवादी खटल्यांचं वार्तांकन पाहिलं आहे, अनेक परदेशातील दहशतवाद्यांच्या खटल्यांचं न्यायालयीन वार्तांकन पाहिलं आहे, न्यायालय घडामोडी पाहिल्या आहेत. पण मला अभिमान आहे की आमच्या भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात हा खटला अत्यंत पारदर्शीपणे चालला गेला. सगळ्या पत्रकारांना, प्रसारमाध्यमांना तिथे बसण्याची आम्ही परवानगी दिली होती, एंट्री रेग्युलेट केली होती, आणि 2 वकील देऊन कसाबला पूर्ण न्याय, पूर्ण काय लिगल एड, आणि जे भारतीय न्यायव्यवस्थेचं जे तत्व आहे, प्रत्येक गुन्हेगार निर्दोष समजला पाहिजे, याचं पालन करून आम्ही हा गुन्हा अत्यंत अल्प वेळात सिद्ध केला. आणि जगामध्ये देखील आज कोणीही याच्याबद्दल, इव्हन पाकिस्तान, मी पाकिस्तानला इस्लामाबादला 8 दिवस होतो, तिथल्याही त्यांच्याही अधिकाऱ्यांनी कधी हा आरोप केला नाही की कसाबला तुम्ही घाई घिसाट घेणे, तुम्ही त्याला फाशी दिलं किंवा त्याला न्यायाची संधी दिली नाही. कोणी आरोप अद्याप पावतो अशीची केला नाही. हे आमच्या न्यायव्यवस्थेचं मोठं यश आहे असं मी मानतो. ठीक आहे. आपल्यासोबत अनिकेत आहे. अनिकेत, विशेषतः सीबीआयचे वकील म्हणून तुम्ही काही केसेस लढलेले आहात. आता त्या TRP स्कॅम मधला सुद्धा खटला तुमच्याकडे आलेला आहे, आणि आणखी काही वकिलांच्या साठी महत्वाचे, म्हणजे एखाद्या मंत्र्याविरोधात एखादा सत्र न्यायालयातला खटला असेल तर तोही महत्वाचा असतो. तर हे जे खटले आहेत, त्यातले काही खटले आतापर्यंतची जी तुमची कारकीर्द आहे 10 वर्षांची, त्यामध्ये महत्वाचे खटले कि यस मैं मेरे बाप को कुछ कह सकता हूं कि मैं भी कुछ कम नहीं? मी तुम्हाला एक मुद्दामून एक उदाहरण देतो. म्हणजे तो व्यक्ती काही खूप मोठा होता, परंतु खूप गरीब होता. नाशिक जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. त्या आरोपीला 2 लोकांना मारल्याच्या आरोपावरून देहदंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने ठोठावली होती.
आणि त्या आरोपीचं अपील उच्च न्यायालयात आलं कन्फर्मेशनसाठी, डेथ सेंटेन्स कन्फर्मेशनसाठी. आणि जेव्हा मी ती कागदपत्र बघितले, अतिशय गरीब घरातला तो आरोपी होता, अतिशय गरीब, म्हणजे त्याच्याकडे फीस देण्याचे देखील पैसे नव्हते. आणि मला तिची आई आली, गरीब आई त्याची भेटायला आली, खूप रडली की माझ्या मुलांनी हे केलेलं नाही, मुद्दामून गोवण्यात आलेलं आहे वगैरे वगैरे. मी ते पेपर्स चाळले सर्व. मग माझ्या असं निदर्शनास आलं की पोलिसांची जी पुराव्यांची साखळी आहे ती पूर्णपणे काही दिसून येत नाही आणि कुठेतरी काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मी त्या आरोपीची मुलाखत देखील घेतली. मी त्याला काही कठीण प्रश्न विचारले, काही सडेतोड प्रश्न विचारले आणि मला त्यावरून कळलं की हा गुन्हा यांनी केलेला आहे असं दिसून येत नाही, त्यांनी तो केलेला नाही असंच दिसतंय. मग ते मी वकीलपत्र स्वीकारलं. त्या आरोपीची मी देहदंडाची जी शिक्षा ठोठावली होती त्याचं कन्फर्मेशन उच्च न्यायालयात चाललं. ते मी चालवलं. 3 दिवस ते प्रकरण उच्च न्यायालयात चालवलं. आणि अशी जी प्रक्रिया अशी आहे की एखाद्या आरोपीला जर देहदंडाची शिक्षा ठोठावली असेल तर त्याला सुनावणीच्या वेळेस उच्च न्यायालयात आणलं जातं. तर दररोज या आरोपीला नाशिक जेलमधून मुंबई उच्च न्यायालयात आणलं जायचं. तो प्रत्येक युक्तिवाद ऐकायचा आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी युक्तिवाद करायचो आणि माझं युक्तिवाद थांबायचं, मी मागे वळून त्याच्याकडे बघायचो आणि तो ढळाढळा रडत असायचा. मला कळायचं नाही ते. त्याची आई ही कोर्टात यायची. हे 3 दिवस प्रकरण चाललं. कोर्टाने ते निकाल राखीव ठेवला आणि मी त्याला सांगितलं, बाबा मी प्रयत्न पूर्ण केलेले आहेत, तुझ्या विरुद्ध आरोप खरोखर सिद्ध होत नाही हे माझ्या लक्षात येत आहे, परंतु खालच्या कोर्टाने तुला देहदंडाची शिक्षा ठोठावली आहे, तू अद्याप पावतो, गेले 10 वर्ष तुरुंगात आहे. मी माझं पूर्ण प्रयत्न आणि कस लावलेला आहे, शेवटी निकाल न्यायाधीश साहेब देतील. एक 10 दिवसांनी उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्या आरोपीला सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. आणि ती आई आणि तो आरोपी नंतर मला येऊन भेटले आणि अक्षरशः आशिषजी ते एवढे रडले दोघं. आणि तो आज व्यक्ती रिक्षा चालवतो, अतिशय रिस्पेक्टफुल जीवन जगत आहे. आणि त्यांनी मला नंतर असं सांगितलं की तिथे काहीतरी त्याचा आणि तिथल्या अधिकाऱ्यांचा वाद होता. गुन्हा दुर्दैवाने तो सिद्ध, खरे आरोपी सापडलेच नाही, परंतु याला काही कारणास्तव याला याच्यात गोवण्यात आलं आणि गेले 10 वर्ष तो तुरुंगात होता आणि देहदंडाची शिक्षा ही देखील ठोठावली गेली होती. आणि जेव्हा मी हे प्रकरण वडिलांना सांगितलं तर वडिलांना खरोखर त्याबद्दल खूप आनंद झाला की असं आहे की 100 लोक सुटले तरी चालतील, परंतु एक निर्दोषला शिक्षा व्हायला नको. आणि हे ते प्रकरण होतं जेव्हा एका निर्दोष व्यक्तीला 10 वर्ष डांबून ठेवलं, देहदंडाची शिक्षा ठोठावली आणि शेवटी उच्च न्यायालयाने त्याला सगळ्या आरोपातून निर्दोष बरी केलं. त्यामुळे मला असं वाटतं की यातून मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं की मी जे कार्य करतो आहे, असं आहे की मी अनेक मंत्र्यांची बाजू मांडली आहे, मी धनंजय मुंडे साहेबांचा अटकपूर्व घेतला आहे, आत्ता मी यशोमती ठाकूर यांचं प्रकरण देखील चालवलं, अनेक बड्या लोकांचं चालवलंय, परंतु याच्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन जे असतं ते मला अशा प्रकरणात मिळालं ज्याच्यात खरोखर कुठलाही त्याचा रोल नसताना आणि अतिशय गरीब घराण्यातला व्यक्ती होता तो, त्याला अशी शिक्षा भोगावी लागली, 10 वर्ष तुरुंगात त्यांनी काढले, परंतु आज सन्मानाने तो त्याचं जीवन जगतोय. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे फक्त काही दहशतवाद विरोधातले जे खटले आहेत तेच लढवतात असं नाही, तर मग खैरलांजी हत्याकांड असेल, कोपर्डी हत्याकांड असेल, शक्तिमिल गँगरेपचा खटला असेल, ही प्रकरणं सुद्धा त्यांनी हाताळलेली आहेत. त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. त्यामध्ये मला त्यांना बोलतं करायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत, तसंच त्यांचा वकील मुलगा ॲडव्होकेट अनिकेत निकम आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, मी जसं ब्रेकपूर्वी म्हणालो की खैरलांजी हत्याकांड असेल, कोपर्डी असेल, शक्तिमिल गँगरेप असतील, इथं सुद्धा तुम्ही खूप संवेदनशील होऊन बाजू मांडली. मला आठवत आहे, बघा योगा कसं आहे, मी तुम्हाला खूप आधीपासून फॉलो करतोय. खैरलांजी खटल्याचं जे वर्डिक भंडारा कोर्टात सत्र न्यायालयात आलं तेव्हा मी बाहेर होतो. आतमध्ये निर्णय झाल्यावर सर्वात आधी तो TV स्क्रीनवर आमच्या तेव्हाच्या चॅनलनी माझ्यामार्फत दिला होता. मी तिथंही तुम्हाला फॉलो करत होतो. आणि मला आठवत आहे त्या खटल्याच्या निकालानंतर तुम्ही जेव्हा त्या भंडारा जिल्हा गेस्ट हाऊसमध्ये होतात, बाहेर जवळपास 20,000चा मॉब तुमच्या स्वागतासाठी होता. बरोबर आहे आशिषजी, बरोबर आहे. मला आठवतंय तुम्ही बऱ्याच वर्षापासून माझा पिच्छा करताय, परंतु तुम्हाला माझ्या बाबतीत कुठली ब्रेकिंग न्यूज मिळाली नाही हे मी माझं भाग्य समजतो. मी सध्या ब्रेकिंग न्यूज या संज्ञेला फार घाबरतो. कारण असं आहे, उत्तरदायित्व काही नसल्यामुळे, शहनिशाचा प्रश्नच नसल्यामुळे ब्रेकिंग न्यूज झपाट्याने पसरते, लोकमत बदलत असतात. मी विषय तुम्हीच काढला म्हणून फक्त स्पष्ट करतो. ब्रेकिंग न्यूजची खरी व्याख्या काय माहिती आहे? ब्रेक द न्यूज व्हील, अशी बातमी
की इतर सर्व बातम्या ह्या बाजूला पडल्या पाहिजेत आणि ती बातमी अगदी टॉप ऑफ द टाइम ही पुढे आली पाहिजे, म्हणजे ब्रेक द न्यूज व्हील, ती ब्रेकिंग न्यूज. पण आता काय झालंय काळाच्या ओघात इतका सुळसुळाट झालाय, प्रत्येक बातमी ब्रेकिंग झाली आहे, म्हणजे हॅपनिंगची प्रत्येक बातमी. खरं तर त्याला आम्ही सुद्धा आणि बहुतेक अंशी कारणीभूत आहोत. ब्रेकिंग न्यूज आता दुसरा चालवतो म्हणून तिसराही चालवतोय, पहिल्याचं तर काही उत्तरदायित्व राहत नाही, असं ते आहे. यस सर, कॅरी ऑन. खरं आहे, परंतु मला हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की अशी जी तुम्ही कुठेही ह्या याच्यातून आपण त्यावेळेला पत्रकार होतात, पत्रकारापासून आज संपादक झालात, यात तुमचं देखील खरं यशाचं मोठं गमक आहे. कारण जे पत्रकारिता करता, म्हणजे मला आपल्या स्तुती करण्याचा कुठलाही भाग नाहीये, परंतु जे लागतं कौशल्य, कारण मी तुमच्या चॅनलवरती बऱ्याच वेळा बघत असतो, अनेक राजकीय नेत्यांची सुद्धा तुम्ही विकेट घेत असतात आणि तुम्ही ते हसत हसत घेतात. तर हे एक मोठं ते कौशल्य असतं. त्याप्रमाणे एक फक्त जोडतो, वकील देखील खूप उत्कृष्ट झाले असते जाधव साहेब, कारण ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारतात आणि ज्या पद्धतीने समोरच्याला अडचणीत आणतात, तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने उलट तपासणी तुम्ही करू आम्हाला शकतात सुद्धा असं आमची आम्हाला summary दोघांना काढूनच नेहमी विषय वाटत घ्यावा असतं. मी लागतो घरी देखील चर्चा करत असतो नेहमी या विषयावर. नाही, बरोबर आहे आशिषजी, परंतु माझा त्या बाबतीत एक आक्षेप असा आहे हा, की मगाशी अनिकेतने सांगितलं की वकिली व्यवसायात काम करत असताना काही वेळेला निर्दोष माणसं सुटलं म्हणजे मानसिक आनंद होत असतो. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की सरकारी वकील असताना देखील मी अगोदर खात्री करत असतो की गुन्हेगार आरोपी ज्यांना पोलिसांनी केलंय त्यांनी गुन्हा केलाय की नाही. जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत मी खटला चालवत नाही. मला आजही आठवतं की 25 ऑगस्ट 2003ला गेटवे ऑफ इंडिया झवेरी बाजार येथे ट्विन बॉम्ब ब्लास्ट झाले होते. त्याच्यात नवरा बायको, त्यांची एक 18 वर्ष 19 वर्षाची मुलगी आणि त्यांचा एक मित्र, अशांना पोलिसांनी आरोप केला होता. तो खटला मी चालवला. त्या नवरा बायकोंना फाशीची शिक्षा झाली, तिसऱ्या त्यांच्या मित्राला फाशी शिक्षा झाली. मुलगी जी होती हिच्याबद्दल मी ज्यावेळेला खटला चालवायला घेतला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिचा रोल काय. मी तपास अधिकाऱ्याला विचारलं, त्याने सांगितलं की 24 ऑगस्टला हे रेकी करायला गेले होते गेटवे ऑफ इंडिया झवेरी बाजारमध्ये, आणि 24 ऑगस्टला त्याला म्हटलं तिला माहिती होतं का हे आपले आई वडील किंवा ह्या कटामध्ये आहेत, पोटमाळ्यावरती हे बॉम्ब तयार करतायत, टॅक्सीत ठेवायचे, तिला माहिती होतं का? नाही. तशा संदर्भात काही तिचे काही संवेदन संवाद कुठे झाले आहेत का ज्यावरून आपण काही इरेजिस्टिबल अर्थ अनुकरण काढू शकतो, इन्फरन्स काढू शकतो? ते म्हणे नाही. पण मग म्हटलं हिला आरोपी का केला त्या मुलीला? ते म्हणाले की ही आई वडिलांबरोबर होती, रेकी करायला गेली होती, याचा अर्थ तिला माहित असावा. माझ्या बुद्धीला काही ते पटेना आणि म्हणून मी न्यायालयात स्टँड घेतला की हिला डिस्चार्ज करून टाकावं त्या मुलीला. मी न्यायालयात तिला अर्ज केला, कोर्टाने तो ऍक्सेप्ट केला, मान्य केला, तिला सोडून देण्यात आलं. दुःख या गोष्टीचं आहे, मुद्दामून अशी मी हे सांगतो कॅमेरासमोर, की ज्याला आपण पॉझिटिव्हिटी म्हणतो, सकारात्मकता, ही ज्या वेळेला मी असेल किंवा इतर कोणी सकारात्मक काही कामं करत असतील तर तो तेवढा ऍक्ट उजेडात येत नाही. आमचा ऍक्ट काय उजेडात येतो नेहमी, इतक्या गुन्हेगारांना शिक्षा दिली, हा खटला चालवला, तो खटला चालवला. त्याही पेक्षा महत्वाचं माणुसकीचं काम म्हणजे त्या मुलीला सोडणं हे होतं. कारण त्या मुलीच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही, तिला पोलिसांनी आरोप केला कारण आई वडिलांची मुलगी होती म्हणून. आणि म्हणून ज्या वेळेला सरकारी वकिलाच्या हे लक्षात येतं की खरोखर पुरावा नाही आहे, ट्रायल चालून योग्य होणार नाही, त्याला बोल्ड स्टँड सरकारी वकिलाला घ्यावा लागतो. आणि अशा वेळेला प्रसारमाध्यमांकडनं ही अपेक्षा असते की असे सकारात्मक दृष्टिकोन हे उजेडात आले पाहिजेत. कारण असं आहे की जेणेकरून आपल्याला एक सकारात्मक मार्गाकडे जाता येईल. पण हल्ली आपण बघितलं आहे की डिबेटच्या नावाखाली अनेक वेळा असे प्रश्न उपस्थित केले जातात की स्वतःच न्यायाधीश केलं जातं, स्वतःच अँकर झालं जातं आणि सगळ्याच गोष्टी स्वतः होतात. अशा वेळेला न होताना तुम्ही बोलतं करतात काही वेळेला हे मराठी आणि मला एक कबूल करेल की मराठी चॅनल्सनी ही पथ्य फार चांगली बाळगलेली आहे. कुठेही मी या संपूर्ण गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी फार बारकाईने अभ्यास करत होतो. कारण लॉकडाऊनचा काळ चांगला माझा पास झाला, याला कारण असं आहे की अनेक गंभीर विषय देशामध्ये चर्चेले जात होतो, मी देखील भाग घेत होतो, अनिकेत त्याची मतं मांडत होतो, तो आमचा टाइमपास झाला, हा भाग सोडून द्या. परंतु एक बघितलं की देशातील काही ज्वलंत प्रश्नावरती देखील ही एक प्रसार माध्यमांची नैतिक जबाबदारी अशी आहे की आपण जे श्रोत्यांना काय दाखवणार, तो श्रोत्यांना काय विचार करणार आहे, आणि अशा दृष्टिकोनातून हा एक सकारात्मक विचार करणं
ते करणं अत्यंत जरुरीचं असतं. आपण हे अनेक खटले विचारलेत, मला विचारलं. हे खटले चालवत असताना मी नक्कीच सांगेल की त्यावेळेला विशेषतः खैरलांजी दलित हत्याकांड असेल, आपण एक सांगितलं नाही सोनई दलित हत्याकांड, जिथे 6 लोकांना फाशी शिक्षा झाली, 3 दलित मारले गेले. खैरलांजीमध्ये सुरुवातीला फाशी शिक्षा झाली, हायकोर्टात मी नव्हतो, ती जन्मठेपेला झाली. कोपर्डीमध्ये फाशीची शिक्षा झाली. पण हे 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 सगळे असे खटले चालवत असताना माझ्यावरती मानसिक ताण असतो. कारण ह्या खटल्याची जर परिणाम उलटा झाला तर काय सोसायटीमध्ये होऊ शकतं, समाजामध्ये काय भावना होऊ शकते, याची कल्पना मला असते. त्यामुळे खटला चालवताना मानसिकता चांगली ठेवणं, स्थिरता ठेवणं आणि कुठल्याही प्रकारचं अपेक्षेचं ओझं डोक्यावरती ठेवणं. विशेषतः एका खटल्यामध्ये ज्या वेळेला तो गुन्हा गंभीर घडला कोपर्डीचा, त्याला लोकांना शांत करण्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री माझं नाव घोषित केलं की आम्ही यांना सरकारी वकील नेमलोय. आणि विधानसभेतच ही घोषणा करण्यात आली होती. कालांतराने हा प्रश्न आरोपींच्या तर्फे न्यायालयात उपस्थित करण्यात आला की उज्ज्वल निकमांची नियुक्ती ही सुरुवातीलाच का अशी जाहीर करण्यात आली, काय व्हॉट्स द लॉजिक. आम्हाला तपासायचंय, उज्ज्वल निकमाला तपासायचंय, मुख्यमंत्र्यांना तपासायचंय. ते न्यायालयाने अर्ज रिजेक्ट केले. त्या आरोपाचा समाचार घेताना मी न्यायालयात सांगितलं होतं की उज्ज्वल निकम हे का अपॉइंट केले, यात उज्ज्वल निकमांची गुणवत्ता हा भाग नाहीये. पण उज्ज्वल निकम हे नाव जर एखाद्या सरकारला अँटीबायोटिक म्हणून वापरायचं जर असेल तर कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे सांगण्याची भूमिका एवढीच त्यावेळेला माझी होती. आणि म्हणून अपेक्षेचं ओझं न्यायापर्यंत गेलं पाहिजे. गुन्हेगार असले तर शिक्षा झाली पाहिजे. कारण गुन्हेगाराला कठोर शिक्षा करताना, न्यायालयाकडून शिक्षा मागताना आमचा उद्देश एक असतो की त्या गुन्हेगाराला शिक्षा आणि समाजात एक स्ट्रॉंग मेसेज जायला हवा की अशा प्रकारची गुन्ह्याची पुनरावृत्ती पुढे भविष्यात होता कामा नये. हा प्रामाणिक हेतू असतो. अगदी बरोबर आहे. ही खरं तर वकील पिता पुत्रांची बचावाची जी युक्तिवादाची जुगलबंदी आहे ती आम्ही बघितलेली आहे. कारण बघा, अनिकेतच्या सुद्धा बोलण्यात अट्टहास आहे की यस बडे मियाँ तो बडे मियाँ लेकिन छोटे मियाँ सुभान अल्लाह आहे, हे तुम्ही मान्य करा. अनिकेत, बाबांचं कार्य मोठं आहे, कारण हाय प्रोफाईल खटले, ते सुद्धा सरकारी वकील म्हणून, त्यात सुद्धा कुठला वाद नाहीये, म्हणजे कारकीर्द ही वादग्रस्त राहिलेली नाहीये. उलट कौतुकाचेच सोहळे बाबांच्या बाबतीत जास्त झालेले आहेत. पुढची वाटचाल ही नेमकी कशी करायची आहे? म्हणजे फौजदारी वकील म्हणून तर करायची आहेच, पण त्यातल्या त्यात सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे की हाय प्रोफाईल खटलेच लढायचे आहेत? सॉरी जाधव साहेब, माझा फोन डिस्कनेक्ट झालेला, मी प्रश्न ऐकू शकलो नाही आपला. त्यांचा प्रश्न एवढाच आहे की यापुढच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला हाय प्रोफाईलच खटले चालवायचे आहेत का सामान्य माणसाचा वकील म्हणून त्यांचं देखील वकीलपत्र जाधव घ्यायचं? साहेब, वकील म्हणून मी कधीही अंतर कोणात ठेवत नाही. हाय प्रोफाईल क्लायंट असेल किंवा सामान्य क्लायंट असेल. तुम्हाला एक उदाहरण देतो. बचाव पक्षाचा वकील असल्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की ज्या व्यक्तीचं वकीलपत्र मी घेतो त्याची बाजू अतिशय पोटतिडकीने मांडायची. मग त्यांनी गुन्हा केला आहे की नाही याचा विचार मी नाही करायचा, परंतु जे कागदपत्र आहे, जे पोलिसांचा तपास आहे, त्यावरून त्या व्यक्तीची बाजू मांडण्याची माझे प्रयत्न असतात. शेवटी निर्णय कोर्टाला घ्यायचे असतात. ज्याप्रमाणे महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुन, तू एक योद्धा आहे आणि योद्धा म्हणून तू लढला पाहिजे. युद्धातून तू माघार घ्यायला नको. जरी समोर तुझे जवळचे नातेवाईक असले तरी सुद्धा तू शस्त्र टाकायला नको आणि योद्धा म्हणून तू लढलाच पाहिजे. त्याचप्रमाणे एका वकिलाने वकीलपत्र स्वीकारल्यानंतर त्याच्या पक्षकाराची बाजू ही अतिशय आत्मीयतेने, पोटतिडकीने, प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीत राहून मांडली पाहिजे आणि ती मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. ठीक आहे. आणि तुम्हा दोघाही वकील पिता पुत्रांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हे होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि त्यांचा मुलगा ॲडव्होकेट अनिकेत निकम. दोघेही वेळात वेळ काढून आज जळगावला असल्यामुळे त्यांनी कॅफे 24 तासमध्ये आपल्याशी गप्पा केलेल्या आहेत, म्हणजेच आपण त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. हेच आहे की एखादं क्षेत्र जे आहे, वकिली क्षेत्र असेल, त्यामध्ये वकिली पेशा करताना, वकिलीचं कार्य करताना तुम्हाला काही नीतिमूल्य, नैतिकता जपावी लागते. आणि अर्थार्जन ऑफकोर्स कुठल्याही प्रोफेशनमध्ये असतं, पण ते करत असताना सुद्धा आपण समाजाचं काही देणं लागतो आणि समाजाचा भाग असतो. त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे, हेच या मुलाखतीतून दाखवण्याचा प्रयत्न होता. मी इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.